बातमी पुण्यातली आहे। नरेश अरोराच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आलेला आहे। नरेश अरोरा अजित पवारांचे राजकीय सल्लागार आहेत। पुण्यातल्या डिझाइन बॉक्सच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। क्राईम ब्रांचनं ही कारवाई केलेली आहे। अरोराच्या कागदपत्रांची क्राईम ब्रांचकडनं तपासणी करण्यात आल्याचं समजतंय। हमारे कर्मचारियों ने के पास जिनकी जितनी जानकारी थी उन्होंने उतनी जानकारी उनको दी और उसके बाद उन्होंने कुछ दस्तावेज मांगे, कुछ दस्तावेज दिखाने की बात की, कुछ नंबर मांगने की बात की। तो हमारे कर्मचारी ने उनको बोला कि हमारे सीनियर्स नहीं हैं, हम आपको ये जानकारी ऐसे नहीं दे सकते। उसके बाद हमारे कर्मचारी संदीप ने उनसे पूछने की कोशिश की कि आप कहाँ से हैं, आप अपना परिचय दीजिए। तो उस पर उन्होंने अपने आप को क्राइम ब्रांच से बताया, अपना नाम भी उन्होंने बताया। अजीत दादा से बात हुई, उनका भी मेरे ख्याल स्टेटमेंट या ट्वीट भी आया है। उन्होंने सुनील तटकरे साहब का भी आया है, प्रफुल्ल पटेल साहब का भी ट्वीट आया है। तो उन्होंने सबने बताया है कि जो भी आधिकारिक रहेगा हम उसके साथ कोऑपरेट कर रहे हैं और करते रहेंगे, तो प्रॉब्लम नहीं है उसमें। ऐसा कोई इलीगल काम तो कैंपेन मैनेजमेंट ऑर्गेनायझेशन। उल्हासनगरमध्ये पैशांनी भरलेली बॅग जप्त करण्यात आलेली आहे। पैशांच्या बॅगेचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही असं म्हणत भाजपनं अपक्ष उमेदवाराचे आरोप फेटाळलेले आहेत। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये या सगळ्यामध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। साधारण 2 ते 3 लोक होती आणि एक रिक्षा ड्रायव्हर होता आणि त्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ मी काढलेला आहे। ऑफिस पासून प्रदीप रामचंद्रच्या ऑफिस पासून इथपर्यंत लॅटलॉन कॅमेऱ्याने काढलेला आहे, ज्याला न्यायालय पण डिनाय करणार नाही। अशा पद्धतीने सगळे पुरावे तयार आहेत। जर समजा तरी देखील प्रदीप रामचंद्र कारवाई नाही झाली, भाजपा 50 लाख रुपये पोलिसांसमोर मोजून दाखवलेले, पुरे 50 लाख रुपयाची रोकड होती पोलिसांना समोर मोजून दाखवलेले। आणि तरी जर कायदेशीर कारवाई होत नसेल तर जिसकी लाठी उसकी भैंस, मग आम्ही कायदा जर हातात घेतला तर आम्हाला कोणी अडवायचं नाही। अगर उन्होंने वहां से पीछा किया है तो वो बैग उन्होंने वहां क्यों नहीं पकड़ी? इन्होंने इतना दूर 4 नंबर में सुभाष टेकड़ी के पास जाके इतना दूर जाके वहां पर बैग क्यों पकड़ी? इसका कोई औचित्य नहीं है कि यहाँ ये 3 नंबर महानगर पालिका के सामने उनके बेटे का बिजनेस ऑफिस है और उनको सुभाष टेकड़ी से इतना 5-7 किलोमीटर दूर जाके वहां पर गाड़ी पकड़ी और उसमें हमारे निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंद्रानी का नाम ले रहे हैं। ये बिल्कुल गलत है, निराधार है। पुलिस अपना जो है वो कार्रवाई करेगी, इनकम टैक्स डिपार्टमेंट को भेजेगी, इनकम टैक्स डिपार्टमेंट अपनी कार्रवाई करेगा, वो कार्रवाई होगी, उसमें कोई इश्यू नहीं है, हम तो उसको वेलकम करते हैं। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 29 मध्ये शिवसेना आणि भाजप दरम्यानच राडा झाल्याची माहिती मिळते आणि या राड्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेनेदरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। उपनगराध्यक्ष निवडीनंतर हा सगळा राडा झाल्याची माहिती मिळते। नगरपालिकेबाहेर झालेल्या या राड्याचा एक व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।